सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला, तो गोळीबार कोणी केला, ते कोणत्या समाजाचे, ते कोणत्या पक्षाचे, यात आम्हाला काही खोलवर जायचं नाही। परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय, तर त्याचं मूळ आहे का कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या 5 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहेत आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे। त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या 50 फूट जवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात। त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा, रेशनचा, ते एक कारण आहे। त्यानंतर यांनी हिऱ्या वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागल, इथं व्हिडिओ गेम याचा लागल, इथं सोरट याचं लागल, इथं मटक्याची पिढी याची चालल आणि ते आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोसणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात उजळ माथ्याने फिरतात, अशा लोकांच्या ह्या गोष्टीमुळं कोपरगाव शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे। एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला। परंतु ते माझेच मित्र आहे, त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्याच दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो। आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही, गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही। आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्या जखमीने स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओत त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांच्या PNचं नाव घेतलं, तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमचे कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्री विवेक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितली होती। ती मुदत उद्या संपत आहे, म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। आमचे रेशन दुकानदार आहे, आमचे काळे धंदे आहे, आमचे कार्यकर्ते आहेत। बाबा, शासन तुमचं आहे, आमदार तुमचे, पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं, तुमच्या PNचं ऐकतं, तुम्ही कारवाई करा। आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला, कोणत्याही 2 नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातलं, ही वस्तुस्थिती आहे। आणि आता उद्या ती पोलीस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून 2 ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर ज्यांची नावं या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही 2 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहोत। याची सर्वांनी नोंद घ्यावी, प्रशासनाने घ्यावी, पोलीस स्टेशननी घ्यावी, एवढी मी विनंती करतो। आबा, आपण ज्येष्ठ पत्रकार आहात साहेब, तुम्हाला सगळा अनुभव आहे। रेशनचा काळा बाजार दुकानात होत नाही। आमचे जरी दुकानदार असले, रेशनचा काळा बाजार दुकानात होत नाही, कारण का तुमचे थम्स असल्याशिवाय रेशन वितरित होत नाही किंवा तुमचं थम्स नसला तर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळत नाही, तुमचं जे महिन्याला येणारं धान्य मिळत नाही। तेव्हा रेशनचे जरी दुकानं आमचे जास्त असतील, कारण सत्ता आमच्याकडे होती 35 वर्ष, त्यावेळेस हे रेशन ह्या गोष्टी कोणी करीत नव्हतं। एक जनतेची सेवा म्हणून शासनाने त्यावेळेस केलं, कोले साहेबांनी गोरगरीब लोकांना ते दुकानं मिळवून दिलेली आहे। परंतु जे काही रेशनचा काळा बाजार होतो तो गोडाऊनमधून होतो आणि ते गोडाऊन कोण चालवतं? तिथल्या त्या तहसील कचेरीच्या ऑफिसरनी मध्ये आत्महत्या का केली हे सर्व आपल्याला ज्ञात आहेत। आपणही कोपरगाव शहरातले आहे। काळा बाजार होतो तो गोडाऊनमधून होतो। कोपरगाव दुकानीतून कधीच होणार नाही, कारण तुमचं थम्स नसेल तर ते वितरितच होणार नाही ना। आणि लोक एवढे सुद्धा झालेले, त्यांचं जर ह्या महिन्याचं रेशन नाही आलं तर ते लगेच तक्रार करतात। आमचं कोणत्याही ठेकेदाराशी किंवा वाहतूक ठेकेदाराशी काही संबंध नाही। आम्हीच पोलीस स्टेशनला म्हणतो असं कोणी असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा। गेल्या कित्येक दिवसापासून आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून
का विवेक भैया दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तहसील कचेरीत हे जन आक्रोश मोर्चा म्हणून जनतेचा आवाज उठवत राहतात. त्याच्यात बऱ्याच वेळा रेशनचा विषय आलेला आहे आणि मोठ्या पोटतिडकींनी तो मांडलेला आहे. त्याची चौकशी आत्तापर्यंत झालेली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी शासनाची. तुम्ही काय करणार? आमचं कोणी नाहीच ना. असं तुम्ही म्हणता त्यांनी फोटो दाखवलेले, याच्यावर काय? अहो ते आमदार साहेबच म्हणतात, कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकता. तुम्ही आमदार साहेबांचीच बाईट आहे आदल्या दिवशीची. तो गोळीबार सोडा हो. आरोपी त्यांचा, गोळी मारणारा त्यांचा आणि गोळी खाणारा तुमचा, असं झालं तो संपला विषय. आता 2 नंबरवर बोला. 2 नंबरमध्ये त्यांचं म्हणणं आहे सगळ्याच लोक पक्षाचे आहे, पण तुमच्या जवळचं जर कोणी असेल तर तुम्ही काय? आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. पोलीस चौकशी करून कायदेशीर करा. आणि जर त्याच्यात तो निष्पन्न झाला तर आम्ही काढून टाकू पार्टीतून त्याला. कार्यकर्ता असेल त्याला काढून टाकतो. मूळ मुद्दा आमचा असं म्हणणं आहे का गुन्हेगारी बद्दल आता तुम्ही उपोषण करण्यासाठी अजून काय करणार? ही गुन्हेगारी बंद होण्यासाठी काय करणार? आमचं काय म्हणणं आहे का जो गोळीबार झाला याच्यात जे सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे, कोणी कोणाला फोन केले, त्यातून तर नावं स्पष्ट होतील ना. त्यातून तर जे गुन्हेगारांना पाठीमागं घालतात त्यांचे नावं येतील. आणि या कोपरगावात आता एक नवीन सचिन तयार झालेला आहे का जो ह्या गुन्हेगारांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मांडवल्या करीत राहतो. म्हणजे हा सचिन कोण आहे हे सुद्धा पोलीस चौकशीत उघड झालं पाहिजे. हां हां आत्ताच आमचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय DR काले यांनी परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावर काही या ठिकाणी खुलासे केले आणि आव्हानही केले. आणि आमरण उपोषणाचा त्यांनी या ठिकाणी इशाराही आमचे नेते विवेक भैया कोले साहेब यांच्या वतीने दिला आहे. मुळात गेल्या 5 वर्षामध्ये कोपरगाव शहरामध्ये अवैध धंद्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. हे सर्वांनी आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय, कबूलही केलं पाहिजे. याच्यामुळे महाविद्यालयातील आता जी कॉलेजच्या तरुणांची पिढी आहे ती पूर्णपणे वाया चालली. मला तर नावही माहीत नव्हतं. त्या दिवशी कळलं पोलीस स्टेशनला मोर्चा नेल्यानंतर का कुत्ता गोळी नावाचा काही प्रकार आहे. आणि आपण गावामध्ये ज्यावेळेस फिरतो, येतो, जातो, बघतो तर असे काही ठिकाणी जिथं पडदे लावून हे कारभार चालतात आणि तिथून सॅक गळ्यात अडकवलेले कॉलेजचे ड्रेस घातलेले युवक बाहेर निघतात नाही. मी माझ्या डोळ्यांनी खूप वेळा पाहिलेले. हे का घडतं आहे? हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. आणि व्यसनाधीनता वाढली त्याच्यामुळे. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा ही मुलं करतात. म्हणजे एक पिढी बरबरीच्या दिशेला चालली. आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतलं आहे. त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झाला आहे. आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, प्रशासनाने घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हा जो रेशन घोटाळा गेल्या 4-5 वर्षापासून चालू आहे, आमचे विवेक भैया त्याच्यावर आवाज उठवत आहे. त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या प्रशासनाने केली नाही, कारण त्यांच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं. आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे, तुमचे कार्यकर्ते नाही आहे. आमचा एकही कार्यकर्ता नाही. 3-3, 4-4 पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे. आज अखेर आमचा एक प्रकारचा अवैध व्यवसाय नाही कुठेच. मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासवायची असेल ते योग्य नाही. आणि आमच्या विवेक भाईंनी आता एक मोठा 5 ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला आहे, महारोजगार मेळावा. याच्यामुळे 10,000 युवकांना नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. मग युवकांनी व्यसनाधीनतेकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा? मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून, युवक मिळतील कुठून? त्याच्यामुळे ही धडपड चालली आहे सगळी. मुळात इतके काही घोटाळे आणि इतके काही
आपण डिजिटल बोर्ड तर पाहू वैतगून गेलो आपण. 3-3 हजार कोटीचे डिजिटल बोर्ड या गावात आहे. काय अवस्था आहे गावाची, काय बदल झाला या गावामध्ये. ते इथंच राहतं, आपणही इथंच राहतो. आणि हे सगळं घडतं आहे त्या मेळाव्यात. आमचा जो मेळावा आहे आता रोजगार मेळावा, त्याच्यामुळे आपले तालुक्यातील 2 नंबरचे धंदे राजकारण तुमचं बंद पडेल याची त्यांना प्रचंड भीती वाटते. मुळात हे जे पोलीस स्टेशन प्रशासन याच्यावर विचारच करायला तयार नाही. आम्ही 19 तारखेला गोळीबार झाला, 21 तारखेला आम्ही मोर्चा नेला. त्या मोर्चानंतर विवेक भाईंनी तिथं सगळं काही सांगितलं. CDR काढा, कोणाकोणाचे नावं आहे त्यांच्यावर FIR दाखल करा. काय चौकशी केली 8 दिवसात पोलिसांनी. माझं आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार परिषदेनिमित्ताने, त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या 8 दिवसामध्ये या प्रकरणात त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी घडून राहिल्या. आता हे याचे धंदे त्याचे धंदे, समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही पेनड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे. त्यांनी फक्त याच्यावर उत्तर द्यावं हा म्हणावं. आमच्या भाईंनी पण विवेक भाईंनी पण त्यांना 3 वेळेस म्हटलं की आंबेडकर मैदानावर समोर या चर्चा करा. काय येत नाही मग समोर, कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा. यांचे PA तेच काम करतात, कार्यकर्ते सगळे 2 नंबरच्या धंद्यात. आदरणीय काळेसाहेब असतील, आदरणीय कोलेसाहेब असतील, यांनी कार्यकर्ता कधी वाया जाऊ दिला नाही. त्याला सुसंस्कृत ठेवलं. त्याला रेस संस्थेत संजीवनी एज्युकेशन सोसायटीतच नोकरी दिली आणि त्याच मार्गावर आता विवेक भाई 10,000 नोकऱ्या निर्माण करताय. हा पेनड्राईव्ह त्यांना सांगू द्या उघडायचं नाही उघडायचं, आमचं ऑफिस उघडेल आणि दाखवेल सगळ्यांना मग काय याच्यामध्ये. अशा सगळ्या गोष्टी आहेत. समोरची पार्टी ज्यावेळेस आम्हाला परवानगी देईल का हा तुम्ही दाखवा, त्यावेळेस आम्ही दाखवू. तोपर्यंत आम्ही दाखवणार नाही. हां ते आम्ही आज छोटा जाणला आहे, हा अजून मोठा झाला असता. आम्ही नाही लपवते काही गैरप्रकार उघडकीस आणतोय आम्ही आता प्रत्येक या. नाही आता त्यांनी जो आरोप केला ना का बो यांचे काळे धंदे जर कोण आहे नावं आहे आमच्या पार्टीचे काय असतील कार्यकर्त्यांची, तर याच्यात आहे ना तर असे काही घटना आहे किंवा असे काही प्रसंग आहे त्यांचे बरं का, त्यांची परवानगीची गरज नाही. त्यांनी फक्त आव्हान स्वीकारावं. त्यांच्या परवानगीची गरज नाही तर त्यांनी फक्त आव्हान स्वीकारावं. हे अशी गंमत आहे का तुमचे जे बातम्या आहे, तुमचं जे वृत्तांकन आहे ते कोपरगाव शहरातल्या सर्व घरात बघितलं जातं, सगळ्या मोबाईलवर बघितलं जातं. म्हणून आम्ही आज दाखवत नाही. आमचं त्यांना आव्हान आहे तर त्यांनी आमचे काय लोकांचे काय काळे धंदे असेल काय असेल ते असेल ना, त्यांनी जे काल पत्रकार परिषद घेऊन सांगितली तर आम्ही त्यांना आव्हान देतो, तुम्ही उघड करा ना आम्ही उघड करतो. त्यांना आहे ना, त्यांनी आज मागच्या पत्रकार परिषदेत ना पदाधिकाऱ्यांनाच आहे ना, पदाधिकारी ज्यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि साळकर साहेबांनी जे प्रश्न विचारला ना की अवैध धंदे जे चालू आहे किंवा ते थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार. पहिली गोष्ट, गेल्या 5 वर्षात आहे ना सर्वसामान्य जे तरुण पिढी आहे ती पूर्ण बरबाद झालेली. आज 10वी 12वीचे मुलंसुद्धा व्यसनाधीन व्हायच्या मार्गावर लागलेले. आणि का तर 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि हे प्रमाण कमी झाल्यामुळे 5 वर्षात 2 नंबरच्या धंद्यातून जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील आपल्याला. कुणी चक्री चालवतं, कुणी मटक्याचं चालू केलं. पहिल्या काळात जो धंदा होत होता हा चोरून लपून व्हायचा, माहीतसुद्धा व्हायचं नाही. आता भर चौकात चक्र्याची दुकानं चालू झाली आणि त्या चक्र्यातल्या दुकानात जे त्यांचे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांचा दबाव असतो कायम नेत्यांवर आपल्या की आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला संरक्षण दिलं पाहिजे. आणि पोलीस स्टेशनला संरक्षण देण्यासाठी मग पोलिसांवर दबाव आणणं आणि त्या दबावातून मग हा धंदा वाढत चालतो. आमचे नेते तसं नाही. आमच्या नेत्यांना वाटतं की ह्या मुलांना कुठेतरी कामधंदा मिळाला पाहिजे तर ते 2 नंबरच्या धंद्यातून परावृत्त होऊन चांगल्या कामाला लागतील म्हणून 10,000 मुलींसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे.
हा काही विषय असा नाही की एका दिवसामध्ये आंदोलन केलं आणि सगळं संपलं आणि सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. पण आज ती दाणं ठेवली पाहिजे की आपल्या कोपरगाव तालुक्यातल्या तरुण पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ह्याच्यातून आम्ही ज्या मुलांना नोकऱ्या देणार आहोत त्या नोकऱ्या देताना IT इंजिनियरपासून तर सिक्युरिटी गार्डपर्यंत, म्हणजे ज्या मुलांचं शिक्षण कमी आहे त्यांच्या त्या लेवलच्या नोकरीपासून तर IT इंजिनियरपर्यंत अशा 110 कंपन्या आम्ही कोपरगाव शहरात बोलवल्या आहे. आणि त्याच्यातून हा मोठा रोजगार मेळावा येत्या 5 तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे. रोजगार मेळावा निघाला आहे. 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये युवकांचे काही फॉर्म देखील भरून घेतलेले आणि ते फॉर्म भरून घेतल्यानं किती युवकांना नोकऱ्या मिळाल्या याचा देखील ठाणपत्ता लागलेला असा आरोप झाला. मी सांगतो त्याच्यावर. आमचे नेते विवेक भाई कोल्हे यांनी जे कॉल सेंटर उभं केले, आज त्या कॉल सेंटरमध्ये 1100 रोजगार आज निर्माण झालेले ना. 1100 ते 1200 मुलं तिथं आज नोकरीला लागलेले, आपल्याच भागातले मुलं आहे. ही त्यांची ते नंतर आता आपण औद्योगिक वसाहतीमध्ये क्लस्टरचं एक चालू केलेलं आहे, क्लस्टर रेडीमेड कपड्यांचं. तर त्या ठिकाणी बचत गटाच्या महिला आज नोकरीला लागलेल्या आहेत. ते काम एक चालू झालेलं आहे. आणि तुम्हाला विनंती करतो, लागत सर तुम्ही उद्या जाऊन कॉल सेंटरला बघून येऊ शकता तुम्ही. काम करतात आणि सगळे आपल्या कोपरगावातले तालुक्यातलेच मुलं आणि मुली. आणि तसं जर विचार केला तर मग समोरच्या पार्टीने किती रोजगार निर्माण केला या 5 वर्षामध्ये, हा विचार केला पाहिजे ना. होत नसतो. कुटुंब कामाला लागले पाहिजे, कुटुंबाचं उदरनिर्वाह चालला पाहिजे, याला विकास म्हणतात. वाताहत झाली नाही पाहिजे कुटुंबांची. आता एका बाजूला या 2 नंबरच्या धंद्यांमुळे कुटुंबांची वाताहत होते, दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मिती होऊ राहिली. फॅमिलीसोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी AC हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग, भास्कर वस्ती जवळ, दत्त मंदिरासमोर, यसगाव, तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके.